नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता संक्रांती विशेष भागामध्ये आता नवनवीन असा ट्विस्ट आपल्या या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता मित्रांनो हे बघा संक्रांतीचा सण आलेला असतो. आता राजश्रीकेंच्या घरातील ईश्वरीची पहिली संक्रांत असल्यामुळे आजीला मात्र आपल्या ईश्वरीचं खूप कौतुक असतं आणि अंजलीला सुद्धा. म्हणून आता ईश्वरीची पहिली संक्रांत आहे. ईश्वरीची पहिली संक्रांत असल्यामुळे मात्र घरामध्ये सगळं काही अगदी ईश्वरीची पहिली संक्रांत दणक्यात साजरी व्हायला हवी. अर्णव ईश्वरी अगदी जोडीने पूजा करायला हवेत. आणि खरंच ईश्वरी लाखात एक सून आहे. म्हणून आजीला आता काय काय करू आणि काय काय नाही असेही झालेले असते. म्हणून आजीची आता पूर्ण तयारी सुरू असते. आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीला सुद्धा खूप छान अगदी आनंदमय वातावरण वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते की हे बघा आता मात्र संक्रांतीची तयारी आहे तर ती मग ती छान करणार आहे. कारण संक्रांतीचा पहिला सण मात्र आता अर्णवला खुश करण्यात आहे. आणि अर्णव माझ्या नात्यामध्ये जो काही आता हा रुसवा आलेला आहे, जे भांडण आमच्यामध्ये झालेलं आहे, जे गैरसमज झालेले आहे, तर ते मी आता ह्या संक्रांतीच्या सणाला दूर करते आणि अर्णवच्या प्रेमामध्ये आता कसा गोडवा निर्माण करते. समजाचा वनवा अगदी जाऊन आमच्या नात्यामध्ये एकता संक्रांतीचा तिळगुळाचा गोडवा कसा येतो हे मात्र ईश्वरीने आता ठरवलेलं असतं. आणि त्यात म्हणजे आता ह्या राकेशचं कारस्थान सुरूच असतं. राकेश आता ईश्वरीला म्हणत असतं की मिस ईश्वरी देसाई, तुमची तर आता ही पहिली संक्रांत आहे आणि तुमचा नवरा तर तुमच्याशी बोलतसुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा, अर्णवचं काही घेणं देणं न करता माझ्याकडे या, मी तुम्हाला खरंच खूप सुखात ठेवेल. आणि ईश्वरीजी तुमची तर पहिली संक्रांत आहे, त्यामुळे आता ही संक्रांत अगदी दणक्यात साजरी व्हायलाच हवी. जरीही अर्णव तुमच्याशी बोलत नसला तरीसुद्धा मी आहे ना, तेव्हा मी तुमची ही संक्रांत दणक्यात साजरा करील. तेव्हा अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव मात्र हे बोलणं ऐकतो आणि आता ईश्वरीला सुद्धा खूप राग येतो. ईश्वरी मात्र आता शांत राहते. पण अंजली समोर असल्यामुळे आता अर्णव हा राकेशला एक टॉन्ट मारतो. अर्णव म्हणतो की हे बघा ताई आहे ना, ताईची संक्रांतसुद्धा अगदी जिजू लाखात एक व्हायला हवी. कारण माझी ताई खरंच खूप चांगली आहे. माझ्या ताईने कधीही कुणाचं मन नाही दुखावलं आणि कधी कुणाला धोका नाही दिलेला. पण तिच्या आयुष्यात येणाऱ्या अगदी तिचं म्हणजे तिला नाराज करणाऱ्या, तिला अगदी फसवणाऱ्या व्यक्तींना मात्र मी कधीच सोडणार नाही. आता अंजली म्हणते की काय झालं चिंटू, तू असं का बोलतोस? अरे हे बघ संक्रांतीचा सण आहे, सगळं काही अगदी छान गोड बोलायला हवं. अर्णव म्हणतो की ताई अगं तुला नाही माहिती की काही लोक अगदी तोंडावर गोड बोलतात परंतु आतमधून मात्र काय त्यांच्या मनामध्ये इतकं पापाचा वनवा भरलेला असतो तुला काय माहिती, तू तर फक्त लोकांवर विश्वास ठेवत असते. आता ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि ह्या राकेशला तर आता ह्या अर्णवचा रागच येतो. ईश्वरी मात्र आता आपल्या नवरा ह्या नात्याने सर्व काही सहन करून घेते आणि ती म्हणते की अर्णव सर हे बघा काही हरकत नाही, आता मात्र ही संक्रांत अगदी दणक्यात साजरी व्हायलाच हवी. तुमची आणि माझ्या लग्नाची ही पहिली संक्रांत आहे आणि माझा पहिला सण, त्यामुळे आता हा सण मी अगदी खूप आनंदाने साजरा करत आहे. आणि जरीही कितीही गैरसमज कुणाचे झाले असले तरीसुद्धा ते गैरसमज मी मिटवणार आहे. त्यानंतर आता अंजलीला तर खूप आनंद होतो. अंजली आता लगेच घाईने आजीकडे येते आणि आजीला विचारते की आजी अगं तुला माहिती आहे का संक्रांतीचा सण आला, ईश्वरीची तर आपल्या घरातील पहिली संक्रांत आहे. अर्णव आणि ईश्वरीला अगदी छान असं या संक्रांतीसाठी तयार व्हायला सांगायचं, पूजा करायची. आणि आता ईश्वरीच्या हाताने मात्र सुवासिनींना आता नवीन हे वाणसुद्धा द्यायचे आहेत. त्यामुळे आता आपल्याला सगळी तयारी करावी लागेल. हळदी कुंकवासाठी बायकांनासुद्धा बोलवावं लागेल. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की अगं तुला माहिती आहे का, सात्विकाने आता जी तिची साडी आहे आपल्या सुनेला अगदी तिने ठेवलेली आहे आणि त्या साडीचं लक्ष आहे का तुला? अंजली म्हणते की हो ना अगं आजी मी तर विसरलेच होते. आणि ती साडी आपण ईश्वरीला द्यायची
आणि ती साडी ईश्वरीला द्यायची म्हणजे द्यायचीच. काही झालं तरी आता ईश्वरीसुद्धा खरंच मानाने आपल्या सात्विका सासूची साडी नक्की नेसेल. तिला त्यात आनंद वाटेल, कारण माझी ईश्वरी आहेच लाखात एक. आजी आता ईश्वरीचं खूप तोंड भरून कौतुक करत असते. आणि त्याच वेळेस आता अर्णव हे सर्व ऐकतो आणि आता अर्णवने ईश्वरीला धमकावून ठेवलेलं असतं की माझ्या आईच्या साडीला हातसुद्धा लावायचा नाही. पण ईश्वरी आता सगळं काही अर्णवचं ऐकून घेते. अर्णवला एकही शब्द ती काही देत नसते, उत्तर देत नसते. ठीक आहे, आईच्या साडीला हात लावायचा नाही, पण अर्णवच्या मनातील हा जो गैरसमज आहे तर तो मात्र मी दूर करणार आणि अर्णव सरांना परत खुश करणार. हे मात्र आता ह्या संक्रांतीच्या सणाचं माझं एक चॅलेंज असेल. तेव्हा आता ईश्वरी काही बोलत नसते तर अर्णव तिला चांगला धमकावतो. त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही दागिने बनवण्याचं ठरवते, कारण आता पहिला सण आहे. हलव्याचे दागिने तर बनवावे लागतीलच. म्हणून ती एक काम करते. आता हे हलव्याचे दागिने आहे तर ते अर्णव सरांना सुद्धा अगदी करायचे आणि मला सुद्धा, दोघांना सुद्धा आता सारखे दागिने बनवायचे आहेत. म्हणून आता ईश्वरी लगेच अर्णवकडे रूममध्ये येते. आता अर्णवसाठी जे शर्ट तिने काढून ठेवलेलं आहे ते शर्ट शेवटी अर्णवला घालावाच लागतो. अर्णव कितीही आता ईश्वरीला रागराग जरी करत असेल पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये ईश्वरीविषयी प्रेम आहे आणि आता फक्त त्याला ते पुरावे जेव्हा मिळतील तेव्हा आता अर्णवचा हा राग अगदी दूर होणार असतो. त्यानंतर मात्र आता ईश्वरी आता अर्णवचे जे माप आहे तर ते घ्यायला येते, कारण आता हे दागिने अर्णव सरांना सुद्धा अगदी प्रेमाने आपण बनवायचे आहेत. कारण आता इंदोरला असताना खूप छान आपण दागिने बनवत होतो आणि आता आपण हे दागिने आपल्या हाताने बनवायचे आहेत. म्हणून ईश्वरी खूप खुश होत आता सगळ्या तयारीला लागते. आजी म्हणते की ईश्वरी, जर तुला काही मदत लागली तर मला नक्की सांग. आणि आता ईश्वरी म्हणते की नाही आजी, मी आता हे सगळे दागिने वगैरे आहेत ते घरीच बनवते. माझ्यासाठी, अंजली ताईसाठी, अर्णव सरांसाठी, सगळ्यांसाठी मी दागिने घरीच बनवते. आजी मात्र खूपच खुश होते. आजी म्हणते की हे बघ ईश्वरी, तुझं ते काम झाल्यानंतर तू माझ्या रूममध्ये ये, मला तुला सात्विकाची जी साडी आहे ती साडी द्यायची आहे. तेव्हा अर्णवला खूप राग येतो. अर्णव ईश्वरीला धमकावून ठेवतो, आईच्या साडीला हात लावायचा नाही आणि जर आईच्या साडीला तो हात लावला आणि तो नेसण्याचा तुला काही अधिकार नाही, कारण तू आईची खुनाची, जे काही आईने माझ्या जीव दिलेला आहे तर त्याला कारणीभूत असणारी व्यक्ती आहे, त्यामुळे तिच्याशी तुझा कोणताही संबंध नाही. त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवचं माप वगैरे घेते. शेवटी अर्णवला माप द्यावंच लागतं. अर्णव मात्र अगदी ईश्वरीकडे पाहत असतो. आता ईश्वरीने छान असे हलव्याचे दागिने बनवलेले असतात. आता हलव्याचे दागिने बनवून ती मात्र आता आतमध्ये काहीतरी आणण्यासाठी जाते आणि त्याच वेळेस मात्र आता ही वल्लरी तेथे येते. वल्लरी म्हणते की आता हिची संक्रांत तर हिला साजरी अर्णवसोबत करून द्यायचीच नाही, कारण हिला असं वाटत असेल माझ्या नवऱ्याला हलव्याचे दागिने बनवून मी त्याला खूप खुश करेल, अर्णव तिच्यावर खुश होईल. म्हणून आता या दोघातील जे काही मतभेद झालेले आहेत तर ते मिटायला नकोत. म्हणून आता वल्लरी येते आणि घाईने मात्र त्या दागिन्यावर तिने आता खास खुजलीची पावडर टाकलेली असते. आता ईश्वरी हे सर्व पाहते. ईश्वरी म्हणते की आता मामीलाच मी मामीच्या भाषेमध्ये उत्तर देते. आता मात्र ईश्वरीने खास असं जे दागिने अर्णवसाठी बनवलेले असतात तर ते दागिने आता ती मामीला घालायला देणार असते, कारण मामीसाठी सुद्धा दागिने आपण स्वतः बनवायचे आणि आता अंजलीसाठी सुद्धा. म्हणून आता ते दागिने तिने जे बनवलेले आहे तर ते दागिने ती मामीसाठी बनवते आणि अर्णवसाठी मात्र दुसरे दागिने बनवून ती स्वतःसाठी सुद्धा दागिने बनवते आणि ते दागिने आता तिने बाजूला ठेवलेले असतात. परंतु आता वल्लरीला असं वाटत असतं की आपण मात्र आता मजा पाहायची. आता सगळ्याजणी बायका आलेल्या असतात, हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. ईश्वरी आता अर्णवचं ऐकते. अर्णवसुद्धा तयार होतो आणि आता अर्णवचं ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की ठीक आहे, यांच्या आईची साडी आपण नाही नेसायची. म्हणून आता अगदी ते आजीच्या रूममध्ये येतात. आजीच्या रूममध्ये आल्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या अंगावर दुसरी साडी तिने नेसलेली असते. तेव्हा आजी लगेच म्हणते की ईश्वरी, काय गं, मी तुला सांगितलं होतं ना की मी सात्विकाची साडी तुला नेसायची आहे आणि सात्विकाचीच तशी इच्छा होती की तिच्या सुनेने पहिली तिच्या आवडती जी काही साडी तिने आपल्या सुनेसाठी ठेवलेली आहे ती साडी तिला नेसायला द्यायची, म्हणून मग का तू ती साडी नेसली नाहीस. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी, अगं मीच तिला सांगितलं की ती साडी नको नेसू आणि
लगेच आता आजीला राग येतो. आजी म्हणते की चिंटू तू असं का करतोस रे? अरे ती साडी नेसण्याचा हक्क फक्त ईश्वरीला आहे. मग ती साडी तिला नेसून दे ना काळ्या रंगाची. आणि तू का तिच्यामध्ये आडवा येत आहे? आणि ईश्वरीने ही दुसरी साडी नेसली हे मला नाही आवडले. आणि हे बघ मी तुला आत्ताच सांगते, जर तुला ती साडी ईश्वरीला नेसून द्यायची नसेल तर मात्र मी नाही येणार संक्रांतीच्या कार्यक्रमाला. हळदी कुंकवासाच्या कार्यक्रमात मी नाही येऊ शकत. आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. शेवटी मात्र आता ईश्वरी मनामध्ये ठरवते, आता जर मी खरी असेल तर काही झालं तरी माझ्या सासूबाईंची सात्विकाची साडी शेवटी माझ्याकडेच येणार आणि अर्णव सर स्वतः ती साडी मला नेसायला देणार. म्हणून आता ईश्वरी आपल्या रूममध्ये जाते तर अर्णव स्वतः ती साडी घेऊन ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी, आता जगासमोर मात्र आपल्याला आपल्यातील मतभेद आहे तर ते दाखवायचे नाहीत. बायका येतील हळदी कुंकवासाठी, आजीसुद्धा नाराज व्हायला नको आणि अंजली ताईसुद्धा नाराज व्हायला नको म्हणून ही साडी मी तुला नेसायला देत आहे. आणि आता ईश्वरी म्हणते की थँक्यू अर्णव सर. बघा मी म्हटले होते की जर मी खरी असेल तर ती साडी माझ्याकडे येणार म्हणजे येणारच. आणि आता माझ्या सासूबाईंचा हा आशीर्वाद समजून मी मात्र ही साडी नेसायला तयार आहे. आता ईश्वरी छान अशी साडी नेसते आणि त्यात हलव्याचे दागिने वगैरे घालते. ईश्वरीचं रूप इतकं खुलून दिसत असतं आणि त्याच वेळेस आता हळदी कुंकवासाठी बायका आलेल्या असतात. अर्णवसुद्धा खूप छान तयार होतो कारण त्याने काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला असतो. तो सुद्धा ईश्वरीबरोबर आता कुर्ता चेंज करतो आणि जे ईश्वरीने दागिने बनवलेले आहे तर ते दागिने तो घालतो. आता वल्लरीला इतका आनंद होत असतो की कधी अर्णव आता हे दागिने घालेल आणि त्याच्या अंगाला खाज येईल आणि तो ईश्वरीवर ओरडेल. परंतु आता होतं काय वेगळंच. आता वल्लरीच्याच अंगाला खाज सुटते आणि वल्लरीच अगदी म्हणजे तमाशा करायला अगदी थैथै नाचायला सुरुवात करते. आता सगळ्यांना कुणालाच काही कळत नसतं की नक्की वल्लरीला काय झालं. आता वल्लरी बायकांसमोर काही येत नाही आणि रूममध्ये निघून जाते. त्यानंतर मात्र आता सुप्रियाही तेथे आलेली असते. आता सुप्रियाला सुद्धा या संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी बोलावलेलं असतं. नम्रतासुद्धा खूप छान तयार होऊन येते. काळ्या रंगाची साडी वगैरे ती नेसून आलेली असते. तिचं ते रूप बघून आता आकाश तिच्याकडे बघतच असतो. आकाश आता लगेच नम्रताकडे येतो आणि नम्रताला म्हणतो की खरंच खूप छान दिसत आहे. तर आता नम्रताला असते आणि थँक्यू असं आकाशला म्हणते. दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात. अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लक्षात येतं की नक्की मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांचं जुळत आहे. तर आता अर्णव हळूच ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी खूपच सुंदर दिसते. आता ईश्वरीला आनंद होतो. ईश्वरी म्हणते की थँक्यू सर. आणि काय हे बघा सर, आज तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलायचं. आज आलेल्या बायकांसमोर तरी रुसवा आणि फुगवा नकोय. तेव्हा अर्णव हा सगळ्या बायकांसमोर मात्र ईश्वरीचं कौतुक करत असतो आणि त्यात म्हणजे आलेल्या बायका आता ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात की खरंच लाखात एक आहे अर्णव तुझी बायको आणि खरंच अगदी सात्विकाची जागा घेतलेली आहे. कारण आता खरंच सात्विकासारखी दिसते. सात्विकाचेच गुण ईश्वरीमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. म्हणून सगळ्या बायका आता ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात. राकेशचा खूप जळफाट होतो आणि अर्णव ईश्वरी जोडीने मात्र आता पूजा करायला बसतात. हलव्याचे दागिने वगैरे घालून आता ईश्वरी छान बायकांना हळदी कुंकू वगैरे लावते आणि ईश्वरीचे ते गुण बघून सगळेजण अगदी तोंड भरून ईश्वरीचं कौतुक करतात. आजीसुद्धा आता खूप खुश होते आणि आजी आता लाखात एक अशी आपली ईश्वरी सून आहे म्हणून तिचं कौतुक करून तिला प्रेमाने मिठीत घेते. आणि अर्णवसुद्धा आता खुश होतो, या ईश्वरीवर इम्प्रेस होतो कारण ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते. म्हणून आता सगळ्या बायकांनी सगळ्यांच्या समोर ईश्वरीचं कौतुक करून अर्णवने ती स्वतः साडी ईश्वरीला नेसायला दिलेली असते आणि सगळ्यांचं मन मात्र ईश्वरी ह्या संक्रांतीच्या सणाला अगदी जिंकून घेते. आणि त्यात म्हणजे आता वल्लरी ही अगदी सगळं काही चेंज वगैरे करून जेव्हा बाहेर येते तेव्हा आता सुप्रिया तिला पाहते आणि याचा सुप्रिया जेव्हा वल्लरीला बघते तर तेव्हा ती जोरात ओरडते की हीच ती बाई आहे ज्या बाईने मला फसवलं. तेव्हा आता हे सर्व काही बघून आता अर्णवला तर धक्काच बसतो.
अर्णव म्हणतो की कोणती बाई, आणि वल्लरी आता खूपच घाबरते. अविनाश मामाच्या तर लक्षात येतं की नक्की काहीतरी आहे, म्हणून आता वल्लरी घाईने आपलं चेहरा लपवण्यासाठी रूममध्ये निघून जाते. तर आता सुप्रिया तिच्या मागेच येते. तेव्हा मित्रांनो, सुप्रिया आता राजश्री घरामध्ये संक्रांतीच्या सणाला ह्या वल्लरीचा बॉम्ब कसा फोडते ते बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा आता संक्रांतीच्या सणाला अर्णवचा झालेला गैरसमज मिटून अर्णवसमोर वल्लरीचा चेहरा कसा येतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.